योद्धा न्यूज मराठी. खेडच्या तहसीलदारांची गसांडी. कोट्यवधींच्या जमीन प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश. महसूल मंत्र्यांची मोठी कारवाई. पुणे खेड. पुणे जिल्ह्यातील खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याविरुद्ध राज्य सरकारनं पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलले आहे. मौजे मोई येथील गट क्रमांक 95च्या जमिनीबाबत अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य आदेश दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याविरुद्ध 3 महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार मौजे मोई ता खेड येथील गट नंबर 95, जुना सर्व्हे नंबर 27/3, 27/6, 41/1 या जमिनीबाबतचा अर्ज यापूर्वीच्या तहसीलदारांनी 4 डिसेंबर 2024 रोजी फेटाळला होता. मुंबई कुळ व वहिवाट अधिनियम 1948च्या कलम 32 अन्वये हे आदेश देण्यात आले होते. मात्र विद्यमान तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आपल्या अधिकार कक्षेबाहेर जाऊन त्याच जमिनीबाबत अर्जदारांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. शासकीय दस्तऐवजात फेरबदल करून आणि खोटे दस्तऐवज तयार करून 19 सप्टेंबर 2025 रोजी या जमिनीबाबत नवीन नियमबाह्य आदेश पारित केल्याचे तक्रारीत म्हटले. हे प्रकरण कोट्यवधी रुपयांच्या जमिनीशी संबंधित आहे. मंत्र्यांचे कडक निर्देश आणि शिस्तभंगाची कारवाई. या गंभीर प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्त पुणे यांनी 4 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाला सविस्तर अहवाल सादर केला होता. हा अहवाल महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीनं कारवाईचे संकेत दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की या प्रकरणाची विभागीय चौकशी 3 महिन्यांच्या आत पूर्ण करून अहवाल सादर करावा. मंत्रालयातील कार्यासन अधिकारी मोहसिन शेख यांनी 16 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र पाठवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदींनुसार विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. बेडसे यांचा वादग्रस्त कार्यकाळ. प्रशांत बेडसे यांचा खेडमधील कार्यकाळ सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला. यापूर्वी देखील खेड वकील संघटनेनं त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी देखील त्यांचं निलंबन झाले होते. मात्र सदरचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवल्यामुळे बेडसे हे पुन्हा खेडच्या तहसीलदार पदावर पुनर्नियुक्त झाले होते. आता पुन्हा एकदा गंभीर आरोपांमुळे ते सरकारच्या रडारवर आले आहेत. महसूल विभागात खळबळ. एकाच मिळकतीवर आधीचा निकाल असताना पुन्हा तोच विषय काढून नियमबाह्य पद्धतीनं कुळ जाहीर करणं किंवा जमिनीचे आदेश बदलणं या प्रकारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीमुळे आता खेड तहसील कार्यालयातील इतर काही मोठे मासे गळाला लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आढावा. नारायण सूर्यवंशी, संपादक, योद्धा न्यूज मराठी.